नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज मी प्रथमतः अभिवादन करतो, नमस्कार करतो. आता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून यांची कामं या आगात आहेत, अफाट आहेत. यांनी 1948 साली भिडेवाड्यामध्ये पहिली महिलांची शाळा काढली. फक्त महिलांची शाळा काढली नाही, तर खालच्या समाजातील अस्पृश्यतांसाठी पण त्यांनी शाळा काढली. जर आज खालच्या वर्गातील पुरुष माना, स्त्रिया माना शिकल्या नसत्या, स्त्रियां तर कुठल्या शिकत नव्हत्या त्या काळात, कुठल्या स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता. पण हे महान काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केली. शाळा काढली आणि शाळेच्या प्राध्यापिका म्हणा, शिक्षिका या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले झाल्या. पहिली शाळा महिलांसाठी, भारतातील पहिली शाळा आहे ती भिडेवाड्यामध्ये काढलेली. आज ही महिला जी काय पुढे गेली, जी काय शिकली, जी खालच्या वर्गातील जी काय माणसं म्हणा, समाजातील घटक म्हणा, जे काय पुढे गेले, हे फक्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे, नाहीतर शक्य झालं नसतं. आज महिला खासदार झालेले, आमदार झालेले, मुख्यमंत्री झालेले, तहसीलदार झालेले, तलाठी झालेले. आज महिला विमान पण चालवती, राष्ट्रपती झालेले महिला. तर हे फक्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज हे झालेले. आज आपण जातीमध्ये, धर्मामध्ये बाटलं गेलेलं आहे. राजकारणी म्हणा, राजकारणी लोक म्हणा, आपल्याला जाती धर्मामध्ये पाठवून राजकारण करतात आणि मतं मिळवतात, आणि त्या मतांच्या जेव्हा सत्ता मिळवतात, सत्ता उपभोगतात आणि आपल्या मूलभूत अधिकार अवघाला आणतात. आपल्या मूलभूत जी काय कामं आहेत ती करत नाहीत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे विषय, ह्याविषयी काहीही ते काम करताना दिसत नाहीत. आज आपण प्रत्येक पक्षामध्ये वाटलं गेलेलं आहे, पक्षामध्ये बी वाटलं गेलेलं आहे, जातीमध्ये बी वाटलं गेलेलं आहे. त्यामुळं आज ही जी काय अवस्था आपल्या महाराष्ट्राची, म्हणा देशाची झालेली आहे, ही याचमुळे झालेली आहे. पण त्या काळात ही सर्वांचा विरोध डावलून, जाती धर्माचा विरोध डावलून हे कामं करण्यात आले. त्याच्यामुळे उगाच महात्मा म्हणत नाहीत, महात्मा कोणी होत नाहीत. आज मी काय जे विचार मांडते, विचार मांडणं सोपं आहे, पण काम करणं ही अतिशय अवघड आहे, अतिशय सोपी गोष्ट नाही. ही जी काय कामं केली याच्यामुळेच महिलांचा पाय भक्कम झाला, अस्पृश्य माणसांचा पाय भक्कम झाला, स्त्रियांचा, सर्वांचा पाय भक्कम होण्याचं काम ह्याच महात्म्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांना महात्मा फुले ही उपाधी दिलेली आहे. आता 24 सप्टेंबर 1973 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तळागाळातील समाजातील घटकांना शिक्षण पोहोचवण्याचं काम या सत्यशोधक समाजाने केलं. ध्येय, आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्गठनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज आहे. सत्यशोधक समाजाचा आवाज ही हिंदुस्थानात अनेक शतके दडपून टाकण्यासाठी कनिष्ठ समाजाची किंकाळी होय. सत्यशोधक समाजाने वेदांना चुगाळून कार्य करण्यास सुरुवात केली. जातीभेद आणि चातुर्यवर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली सत्यशोधक समाजाने. अन्यायावर, अत्याचारावर विरोधात व गुलामगिरी विरोधात शूद्र, अतिशूद्र समाजातील मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्व साक्षी जगतपरी त्याला नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचं घोषवाक्य होतं. शोषित वर्गाच्या उद्धानासाठी कार्य करण्याच्या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनवू शकत होते. या समाजातर्फे पुरितांशिवाय विवाह लढण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. शाहू छत्रपती महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. आता मी वाचून दाखवतो, हे मी काय पाठ केलं नाही, पाठ करणं एवढं सोपं नाही, त्यामुळे मी सर्व वाचून दाखवतो. त्याच्यामुळे कशी काय कामं केलेली आहेत हे तुम्ही बघा. सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ होता. सत्यशोधक समाजाचा प्रणाम ग्रंथ मानला जातो. हा सत्यमेव जयते हे 20 सूत्रे घेऊन साकारलेला ग्रंथ सत्यावर आधारित आहे.
नवा सत्यशोधक धर्माच्या तत्वज्ञानाची मांडणी करणारा हा ग्रंथ आहे. वास्तविक हिंदू धर्मातील सनातनी ब्राह्मणवादी तत्वज्ञानाने निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेने बहुजन समाज पूर्वत नागवला जात होता. त्याला नवा जीवनमार्ग दाखवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजाची आचार धर्म सांगण्याचा आवश्यकतेतून सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाची निर्मिती केली. बघा कशा पद्धतीनं काम केलेले आहे सत्यशोधक समाजानं. अजून काय ज्योतिबांनी वेगवेगळ्या खंडातून जे काही विचार मांडलं, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उद्देश त्यांनी केला, त्यामुळे व त्यांच्या समाजवादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम केलं. ज्योतिबा हे संशोधन नव्हते, ते पंडित नव्हते, ते भाषाशास्त्रही नव्हते, परंतु ते मूलग्राही विचारवंत होते. विचार करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती, जी आपल्याकडे आता विचार करण्याची क्षमता अजिबात राहिलेली नाही. पुराणात ती घुसडली गेलेली आहे. ज्योतिबा हे धर्मशास्त्राचे पंडितही नव्हते, तथापि चित्पावन ब्राह्मण हे आफ्रिकेतील पूर्व किनाऱ्यावरून किंवा इराण, इजिप्त किंवा पॅलेस्टाईनमधून आले असावेत हे त्यांनी सांगितलं. आणि हे त्यांचे विधान कुठल्याही इतिहासकारानं खोडून काढलेलं नाही असता. उलट काही इतिहासकारांनी त्यांना पाठिंबा पण दिलेला आहे. महात्मा फुले यांचे समग्र लेखन आणि साहित्य समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानाचा अधिकार उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता. त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली होती त्या काळात. त्याचप्रमाणे पत्रकारिता कशी असावी या विषयाचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला होता. एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली होती. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाण केलेलं होतं. बघा कशी काय क्रांतिकारक कामं केली. आजचे आपले पत्रकार म्हणा, चॅनल मीडिया म्हणा, कशा काय पद्धतीने कशी काय कामं करतात ते बघा. आणि कुणाची कामं करतात हे पण सगळ्यांना दिसते. क्रांतिकारी व समाजवादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांना समग्र वाङ्मय लिहिले. त्यांचा शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी ग्रंथातून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या लेखनात तत्कालीन अपेक्षित समाजाला जागृत करून त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकद निर्माण केलेली आहे. त्यामुळे महात्मा फुले यांचे लेखन हे निर्वाद क्रांतिकारी आहे. ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना लोकांनी मुंबईतील सभेत 1888 मध्ये महात्माई उपाधी बहाल करण्यात आली. 1988 साली त्यांना महात्माई उपाधी बहाल करण्यात आलेली. गुलामगिरी म्हणा, शेतकऱ्यांचा आसूड म्हणा, हे तुम्ही वाचा. तुम्हाला वाचल्यावर कळलं. आता मी हे काही एवढं सांगू शकत नाही, तुम्ही वाचल्यावर तुम्हाला कळलं. तर त्यांचे काही क्रांतिकारी विचार पुढे प्रमाणे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ लय मोठा झालेला आहे, पण तुम्हाला हे कळालं पाहिजे यासाठी मी सांगितलेलं आहे. मी पण समजून घेतो. स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केलं, रचलं आणि पाखंड निर्माण केलं. ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात. म्हणजे स्वतःच्या हितासाठी कुणी देव निर्माण केलं आणि देव आणि धर्मा जाती कुणाचा धंदा चालू आहे, कोण ह्या समाजाला नागावतंय हे ह्यातनं आत्ता पण दिसतंय. मंदिरातील देवी देवता, ब्राह्मण आणि पुरोहितांचा पाखंड आहे. दुनिया बनवणारा एका दगडात किंवा विशिष्ट ठिकाणापर्यंत मर्यादित कसा राहू शकतो हे सांगतात फुले. जर मंत्राद्वारे दगडात देव येऊ शकतो, तर मंत्राद्वारे मेलेल्यांना जिवंत केले जाऊ शकते. आज दगडात मेलेल्यांना कोणाला जिवंत केलेलं आहे का? मंत्राद्वारे जर दगडात देव येते म्हणजे कशा पद्धतीचा विचार आहेत ते बघा. वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड, धार्मिक अनुष्ठान भोळ्या जनतेला लुटण्यासाठी बनवले गेले आहेत. कर्मकांड, धार्मिक अनुष्ठान ही फक्त जनतेला लुटायची कामं आहेत. त्यातनं जनतेचा फायदा होत नाही, जनतेचं विभाजनच होतं, पण लुटायचे कामं यांनी केलेले. समाजात असलेली धार्मिक कट्टरता आणि अंधविश्वास ही सामाजिक एकता आणि बंधुता यामध्ये असलेली सर्वाधिक मोठी अडचण. एकता, बंधुता, धार्मिक कट्टरता आणि अंधविश्वास. आपण जे आत्ता धार्मिक कट्टर आहे, काही विशिष्ट माणसं आहेत, अंधविश्वासी माणसं आहेत,
हे त्यांनी सांगितलेले. सत्यपालन हाच एक धर्म आहे, बाकीचे अधर्म आहेत. सत्यपालन हाच एक धर्म आहे, ही पहिल्या लक्षात घ्या. सत्यपालन हा एक धर्म आहे. जर सर्वांना बनवणारा एक आहे आणि त्याने सर्व काही सर्वांसाठी बनवलेलं आहे, तर मग धर्म कसे नाही करू शकतो. म्हणजे आपण एकच देव मानतो, म्हणजे सगळीच मानत असतात एकाच देवानं सर्व काही निर्माण केले असे सगळी मानतात, बोलतात. तर मग धर्म कसं अनेक असू शकतात, ही त्यांनी सांगितलेले. सत्कर्म केल्याने वैभव मिळत नाही, परंतु शांती मिळते, सुख मिळते असं त्यांनी सांगितलं. दुष्कर्म केल्याने वैभव मिळते, परंतु शांती सुख मिळत नाही असं पण सांगतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच पाहू शकतात ज्याचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेही उद्दिष्ट गाठायचे असते. एखाद्या व्यक्तीने उदरनिर्वाह करण्यासाठी केलेले कर्म त्याचा धर्म नाही, धंदा आहे. धर्म तोच आहे जो समाज हितासाठी आहे, हा धर्म आहे. कल्याणासाठी आहे, हा धर्म आहे. जो समाज हितासाठी नाही तो धर्म नाही, असं त्यांनी सांगितले. सर्व व्यक्ती, मग ते पुरुष असो किंवा महिला असो, जन्मापासून समान असतात हे सांगतात. म्हणूनच त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणे हा मानवता व नैतिकतेच्या विरुद्ध आहे. जातपात, वर्णभेद, उच्च नीच या भिंती ब्राह्मणांची देणे असं ते सांगतात, ज्यात त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उभारलेले आहेत. केस कापणे हा न्हावी लोकांचा धर्म नाही, तर हा धंदा आहे. चामड्याची शिलाई करणे चामड्याचा धर्म नाही, धंदा आहे. याच प्रकारे पूजापाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नाही, तर हा धंदा आहे. आणि पूजापाठ करून ते कशा पद्धतीनं जनतेला उल्लू बनवतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा. पहिली लोक मांत्रिकाच्या नादी लागायचे, काहीतरी आजार बिजार आले की मांत्रिका नादी लागायचे, मग मांत्रिक लुटायचा, त्याच्यावर पैसे घ्यायचा. मग काही त्यातनं जायचे, काय वाचायचे, वाचले की म्हणणं हा मांत्रिकाने केलेलं आहे, काय मरायचे पण. म्हणजे त्या काळात किती विचार क्षमता पुढे गेलेली होती ती बघा. दवाखान्यात जाताना सांगितलं होतं, दवाखान्यात म्हणजे औषधोपचार करा, मांत्रिकांना नादी लागू नका, औषधोपचार करा. नीती हा मानवी जीवनाचा आधार आहे. स्वातंत्र्य आणि समान संधी ही मानवाची आवश्यक गरज आहे. स्वातंत्र्याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास होऊ शकत नाही. साथ कोणी दिली तर साथ तुम्ही पाहू नका, हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका असं सांगतात. अखेर विश्वाला समजेल संदेश देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन. माझं पण विनम्र अभिवादन. आता आज मी बरेच स्टेटस बघितलं, सगळ्यांचा स्टेटस सगळ्यांनी ठेवलेत, पण त्यांचे विचार कुणी आत्मसात करत नाही, काय नाही. स्टेटस फक्त ठेवण्यासाठी असतात, ही मला पण माहिती आहे आणि त्यांना पण माहिती आहे. ज्यांनी स्टेटस ठेवलं त्याच्यावर काय मी टीका करत नाही, काय नाही. स्टेटस ठेवा, चांगले. इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवले, सगळीकडे स्टेटस आहे. स्टेटस ठेवून मानलं पाहिजे, आम्ही पण म्हणतो. पण सर्वात मोठी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले म्हणा, यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. हे विचार आत्मसात करणं हीच त्यांना अभिवादन होईल असं मला वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ कसा झाला आहे हे पण सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.